नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं. बाजारपेठांमध्ये फिरताना खरं तर तोंडावरती संपूर्णपणे मास्क लावणं गरजेचं आहे, पण अनेक जण फक्त मास्क नावापुरतंच हनुवटीवर लटकवतात. ते असं का करतात हे त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. कोरोना तिसऱ्या लाटेचा धोका संभवला जातो, तरी काही जण मार्केटमध्ये फिरताना मास्क वापरत नाहीत, हनुवटीवर ठेवतात. नेमकं काय त्यांची अडचण आहे आपण त्यांनाच विचारूया. ते मास्क का वापरत नाहीत नीट पद्धतीने. आता समोरच्या महिला दिसतात, आपण त्यांच्याशीच बोलूया. आता बघा, त्यांनी मास्क घेतलं वरती, म्हणजे काकू मास्क मी अशा पद्धतीने मी खरं नाही कारण सांगा ना काकू. अशा पद्धतीने हे सगळं आहे. म्हणजे लोक कॅमेरा दिसला की मास्क लावतात, पण कॅमेरा नसला की आम्ही काय, आता मुद्दा आहे की त्यांचं अपमानित करण्याचं नाहीये, पण लोकांनी नियम पाळावेत. शेवटी कोरोना मास्क वापरला तरच त्याचा संसर्गाचा धोका कमी होणार आहे. पण लोक विदाऊट मास्क फिरताना दिसतात. हेच मार्केटमधलं वास्तव आहे. तर पाहू शकतो आपण तुळशी बागेत आलेलो होतो. हे काकांना विचारू. काका, मास्क नाही का नाही लावतं? आता खाली घेतला. खाली घेतलं का? मी बघितलं. म्हणजे असं आहे काका. अरे मित्रा, मास्क तर काय करावं. मी अशी अवस्था आहे. आपण आणखीन थोडं पुढे जाऊ. एकदम डीप मार्केट आहे. मी काहींचं आहे आता हे रुमाल वापरतात का जो काका मास्क. का आम्ही सांगण्याची का वेळ येते? आम्ही काही पोलिसिंग करत नाहीये, तुमच्या सुरक्षेसाठीच सांगतोय. बरोबर आहे सर. मग काय अडचण काय? काय नाही सर, याचा गुदमरत मास्क मध्ये. हो, मी काय होतं नेमकं? एकसारखं लावलं की असं श्वासोश्वास कोंडलं जातं. श्वास कोणतो? हो. मग रुमालापेक्षा मास्क वापरलं तर काय हरकत आहे? नाही, नाही रुमाल 4 कसं- रुपयाला मिळतो शासनाने. हो, मास्क बरोबर आहे, पण आम्हाला रुमाल कसं दररोज आम्ही एक वापरतो. मित्रा, तू रोज व्यवसाय करतो, तिथं मास्क खाली काय राहतो नेहमी? काय आता घेतलं, दम पडताना घेतलं दम खाली. पडतो? हो, दम कोणतो का? अरे थोडं ते गरम वाटलं तर गरम खाली होतं. घेतलं. नाही, यांना गरम होतं म्हणून ते खाली घेतात. बघू आता आणखीन दुसरे काय कारण सांगतात. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, म्हणजे शेवटी आपण लोकांचं म्हणणं नेमकं काय आहे, पण लोकांना विचारू. आता हे इतर रोज व्यवसाय करत असत. काका, मास्क हा? नाही खाली का घेतलं होतं? दम कोणतोय? अरे दम नहीं, वो डाग बना रहा था ना, इसलिए ले लिया नीचे. आता यांचं कारण ऐकलं. आता ह्या ताईंनाच विचारूया आपण. आता ताईंनी मास्क घेतलं होतं. मी तर काय बोलावं, अशी अवस्था आहे. आम्ही काही लोकांना पोलिसिंग करण्यासाठी नाही होत, लोकांना फक्त जाणीव करून द्यायची की मास्क वापरणं किती गरजेचं आहे. कारण दुसऱ्या लाटेत पुण्यात किमान 5,000 लोक दगावलेले आहेत. किती किमान? आता हे बघा, हा इतर रोज व्यवसाय करणारा मुलगा आहे, कॅमेरा बघून आत निघून गेला ना तर मास्क लावतो. खरं तर आपल्याला त्यांना त्रास नाही द्यायचा, पण जाणीव करून द्यायची. अख्ख्या मार्केटमधलं हेच चित्र आहे. खरं इच्छा नाही हे सगळं असं करण्याची, पण लोकांच्या जागृतीसाठीच आपण हे सगळं करतोय. आता पुढे आणखीन बघूया. सगळे व्यावसायिक आहेत, खरं तर रोजचे कस्टमर आहेत. आता हे बघा, कॅमेरा बघून त्यांनी मास्क लावलं. तर आपण फिरतोय तुळशीबाग, ही वर्ल्ड फेमस मार्केट. इथे तुम्हाला सुईच्या धाग्यापासून तर फार फुलं, ऑर्नामेंट सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून इथं प्रचंड गर्दी. विशेष आता गणपतीचा पिरियड आहे. गणपतीच्या पिरियडमध्ये हे काका मास्क हे बघा. आता आपण खरं त्यांना अडवणं योग्य नाही, पण मास्क नाही वापरत साहजिक, कारण इथं कोणी मास्क चेकिंग करायला नाही, म्हणून ही अवस्था आहे. म्हणून आता प्रशासनाने ही गोष्ट लक्षात घ्यावी. जे किमान जिथं गर्दीचे ठिकाण आहेत तिथं किमान 2 कर्मचारी जरी अपॉइंट केले, तैनात ठेवले, तर किमान एक मॉरल पोलिसिंग ज्याला आपण म्हणतो त्याचा धाक राहून लोक मास्क वापरतील आणि गर्दीच्या ठिकाणाहून कोरोनाचं स्प्रेडिंग. खरं तर हे सुपर स्प्रेडर ठिकाण आहेत अशा मार्केटमध्ये. आणि आता गणपती आलेत. गणपतीत जर ही गर्दी वाढली तर पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेचा धोका संभवतोय. काका मास्क मास्क घाला. मस्त दम कोणतो का? खाली का जातो का? लूज झालाय नेमकं कशामुळे? काका बोलतच नाहीत. असं खरं कुणाला इन्सल्ट करण्याचा अजिबात उद्देश नाही, फक्त जनजागृती होईल यासाठीच आम्ही हा मास्क कंपल्सरीचा ड्राईव्ह केलेला आहे. आशा करूयात लोक इथून पुढे तरी मास्क कंपल्सरी वापरतील, हनुवटीवर न ठेवता चेहऱ्यावर घेतील, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश